स्वतःला ओळखलं तर आयुष्य बदलायला सुरुवात होईल. नमस्कार. डे 2च्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक स्किल्स बद्दल बोललो होतो. आज आपण त्या सर्व स्किल्सचा पाया समजून घेणार आहोत आणि तो पाया म्हणजे सेल्फ अवेअरनेस, स्वतःला ओळखणं. मित्रांनो, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. तुम्ही दिवसभर किती लोकांशी बोलता? मित्र, कुटुंब, नातेवाईक, ऑफिसमधले लोक, विद्यार्थी. पण हे समजून घेतलंय का? स्वतःशी कधी बोललोय का? आणि म्हणूनच स्ट्रेस वाढत जातो. रिलेशनशिपमध्ये गैरसमज निर्माण व्हायला लागतात. कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो आणि मन अस्थिर होत जातं. सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय? स्वतःचे विचार, स्वतःच्या भावना, स्वतःच्या सवयी आणि स्वतःच्या प्रतिक्रिया समजून घेण्याची क्षमता म्हणजेच सेल्फ अवेअरनेस. जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हाच आपण स्वतःला बदलू शकतो. योगामध्ये पहिली पायरी हीच शिकवण असते, स्वतःशी जोडले जाणे. सेल्फ अवेअरनेस का महत्त्वाचं आहे? कारण जेव्हा तुम्हाला तुमची ताकद माहीत असते तेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाता. जेव्हा कमतरता माहिती असते तेव्हा त्यावर काम करता आणि जेव्हा भावना समजतात तेव्हा त्या तुमच्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. आता एक छोटा एक्सरसाइज करूया. एक वही घ्या आणि 2 कॉलम तयार करा. पहिल्या कॉलममध्ये लिहा माझ्या 5 चांगल्या सवयी आणि दुसऱ्या कॉलममध्ये माझ्या 5 अशा सवयी ज्या मला मागे खेचतात. प्रामाणिकपणे लिहा बरं. ही वही कुणाला दाखवायची नाही. ही तुमच्या ग्रोथची सुरुवात आहे. आजचं असाइनमेंट, आज दिवसभरात फक्त एकच गोष्ट ऑब्झर्व करा. तुम्हाला राग कधी येतो? तुम्ही जास्त विचार कधी करतात? तुम्हाला कोणत्या गोष्टींमुळे आनंद होतो? फक्त ऑब्झर्व करा. जज नका करू, कारण ऑब्झर्वेशन ही ट्रान्सफॉर्मेशनची पहिली पायरी आहे. कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की लिहा. आज मला स्वतःबद्दल कोणती नवीन गोष्ट समजली आहे? तुमचं उत्तर नक्की वाचायला आवडेल मला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माइंड आणि बॉडी कनेक्शनबद्दल बोलणार आहोत. आपलं मन आणि शरीर एकमेकांवर कसा परिणाम करतं आणि योगामध्ये कशी महत्त्वाची भूमिका बजावतं हे आपण पुढे शिकणार आहोत. तोपर्यंत दररोज काही मिनटं स्वतःसोबत घालवा, कारण जग बदलण्याआधी स्वतःला समजून घ्या.